तर मी आपली बघते कुठे, तर मुरली शर्मा सुंदर व्हाईट फुल स्लीव शर्ट, फोल्डेड ब्लू डेनिम बेल्ट, लवली शूज, आणि मला दिसलं आणि मी असं असं केलं, अशी बाहेर होते, मला अजूनही आठवते. आणि मी त्याला म्हटलं हाय. एक तर मी त्याला भेटतही होते 1.5 महिन्यानंतर वगैरे. तर मी हाय म्हटलं, तर त्यांनी मागनं एक प्लॅकार्ड काढलं आणि सांगितलं आय मिस्ड यू, त्याच्यावरती लिहिलं होतं. ओ तुम्ही म्हटलं हे काय? मग त्याच्यानंतर ह्या हाताने दुसरं काढलं, आय थिंक आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ यू. ओ माय गॉड, सो आणि तिसरं स्वीट. काढलं आय लव्ह यू, विल बी कॅन यू बी विथ मी और समथिंग लाईक दॅट. आय वॉज लाईक, आणि सगळे त्याला बघत होते. ही वॉज फेमस, आणि तो बघतोय आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर एवढे मोठे मोठे, मी चालत येते आणि त्याने असे प्लॅकार्ड. दिस इज, आय थिंक दिस इज व्हेरी युनिक, नोबडी इज डन इट. आणि मी तिकडे गायब आहे. आणि आताही ताईंच्या डोळ्यात पाणी आले हा मोमेंट सांगताना. त्यामुळे तो क्षण किती गोड असेल. हो, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग प्रपोजल, यु नो. आणि आणि तो खूप शाय आहे. मुरली शर्मा प्रकार अच्छा. खूप शाय आहे, तो जास्ती बोलत नाही. तो त्याच्यात त्यांनी एवढं करावं आणि सगळ्यांच्या समोर. आणि त्या क्षणी जेव्हा त्यांनी, म्हणजे फक्त त्यांची चर्चा होती. म्हणजे काय तो आहे, काळ वेगळा होता कारण की काळ वेगळा होता. त्या काळात तुम्ही दोघं जेवढे फेमस होतात तेवढं कोणीच आणि नव्हतं. त्यांचं मेहुना मकबूल वगैरे सगळे आले होते, येस, अपहरण डेफिनेटली. वगैरे. हा. आणि त्या ऍक्टरनी एवढे मोठे मोठे प्लॅकार्ड घेऊन ते एअरपोर्ट वरती. पब्लिक अच्छा, माझ्या पुढे काही लोक चालले, त्यांना कळत नाही हा मला बोलतोय. आणि मला ते असतं ना पिक्चर मध्ये दाखवतात की समोरचे माणसं दिसत नाही, काय, मला गोंधळलेत की हा काय करतोय, कोणाला फक्त म्हणतोय. तेच दिसतात. आय डिडंट नो, मला अजूनही माहित नाही कसं रिॲक्ट व्हायचं. आय वॉज लाईक सो शॉक्ड, आय डिडंट नो हाऊ टू रिॲक्ट. Yeah, it was very unique, different way of proposing. सो तुम्हाला त्या क्षणाला बरं वाटलं असेल की मी खोटं बोलून आलीये. हो, आईला घरातल्यांना सांगितलंय की मी एकता शूटिंगला जाते. मॅमला फोन आलाय आणि मला शूटिंगला जायचंय. एकता मॅमला सांगितलं हा किस्सा? नाही नाही, कोणालाच नाही माहिती. सिरियसली की मी तुमच्यासाठी तुमचं खोटं नाव घेऊन मी आली आहे माझे इथे. पप्पा आता व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेल की मी खोटं बोलून गेले होते. आणि ते म्हणाले असते की खोटं बोलायची काय गरज होती, आपण सगळं माहितीच होतं, खोटं का बोलली जातं म्हणतील. आणि मुरली सरांकडून ते एवढे असे रोमॅन्टिक वगैरे असतील ही अपेक्षाच करणं. मुरलीच रोमॅन्टिक आहे, मी शून्य रोमॅन्टिक आहे. मला जराही रोमॅन्स मध्ये कळतच नाही. मला असं कोणी कॉम्प्लिमेंट दिली म्हणजे नॉट जनरली थँक्यू, एवढं ड्राय म्हणजे मला माहिती, मला कळतच नाही. मी आय एम नॉट रोमॅन्टिक, मुरली इज रोमॅन्टिक. म्हणून त्यांनी हे सगळं केलं. मी असते तर मला माहित नाही मी काय केलं असतं. बरं नाही, मला एक आवर्जून विचारायचंय, जसं तुम्ही म्हणालात की लहानपणापासून जेवणाची किचनमध्येही गेला नाही तुम्ही कधी, आणि कट्टू जेव्हा किचन अंगावर पडलं तेव्हा एक थोडंसं माइंड डिस्टर्ब होतं. एक तर तो काळ तुम्ही गाजवलेला काळ होता तो, आणि त्या काळात अरे यार किचन, ते फ्रस्ट्रेशन आलं का नाही की अरे मी माझं काम बघायचं, किचन बघायचं नाही. नाही, मला माझं करिअर कॉन्सन्ट्रेट नाही. करायचं आहे? नाही. बिकॉज आत्ताचं जनरेशन करिअर ओरिएंटेड झालं, फक्त आणि फक्त करिअर. तर पण तुमच्या रोजच, सॉरी आय एम इंटरप्टिंग, आम्ही ह्या ज्या इंडियन फिल्म इंडस्ट्री मधले आहोत, मीडिया, पण ताई तुम्ही तेव्हा मालिका केल्यात. मी रोज करायचे शूटिंग. पण तो आपल्यामध्ये आतून भावना आली पाहिजे ना की मला माझ्या माणसांसाठी काहीतरी करायचंय. जर का तुम्ही असं म्हटलं मग तर मग मेकअपचाही कंटाळा केला पाहिजे ना. तेही एक कामच आहे. सांबो नॉट युअर फूड बेटा, कम वॉच युअर मॉम ईट. ओके ओके, शी लव्स यू. ओके, कम हियर. सो आय एम सेइंग की अंगावरती पडलं असं जर का तुम्ही विचार केला तर कंटाळा येऊ शकतो कदाचित. पण जर का असा विचार केला की नाही मला माझ्या घरी मला जेवण करायचंय, मला जमतंय. आपण ऍक्टिंग शिकतोच की नाही, म्हणजे आपण रोज सेटवरती या जगात काही ना काहीतरी रोज आपण शिकतोच. तसं मी शिकत होते आणि मला त्याच्यामध्ये मजा येत होती कारण मला ते जमत होतं. आणि नवऱ्याला करून घालायची आणि तो तारीफ करायचा. आणि माझं तेच वर्ल्ड आहे अजूनही. माझं वर्ल्ड असं नाहीच आहे की अरे मेरे को बाहेर जाना था खाना बनाना पड़ रहा है. नाही,
माझं मी माय एम, माय गोल, माय लाईफ इज सॉर्टेड. मी खूप सॉर्टेड आहे. मी मिक्स करत नाही, मी कन्फ्यूज होत नाही. आणि मला कोणी असं सांगितलं हे करावं लागेल तर मी नाही करत. बरं. त्यामुळे जेवण करणं हा माझा निर्णय होता. मला करायचंय, मला शिकायचंय. मला जर का असं सांगितलं गेलं असतं की आता तुला करावं लागेल, अंगावर पडलंय तुझ्या, मी नसतं केलं. अँड आय एम एन्जॉईंग एव्हरी बिट. तू शूटच्या आधी तू येऊन बघितलंस मी काय करत होते किती ते. तुमचं तामझाम चाललेलं आणि kitchen मी मध्ये. कटिंग पासून सगळं मी करत होते. असं Yes. नाही की जा फोडणी द्या, नाही. ऍक्च्युली ताईंकडे आता किचन मध्ये 3-4 जण होती जेव्हा मी एंटर केलं घरात. आणि मला वाटलं की आता चला कॅमेरा काढायचा, शूट करायचं, पण नाही म्हणे थांब थोडा वेळ. आणि ताई फोडणी घालते. मला असं आलं की ताई का घालतायत, आहेत की माणसं एवढी. पण मला वाटलं ठीक आहे, माईट बी त्यांना वाटायचं शूट मिळलं का ताई. अगं नाही थांब, तू काही करू नको, तू फक्त हे सगळं कर, बघ तू बस 2 मिनिटं. चहा घे, हे घे, ते घे. म्हटलं अरे पण का, म्हणजे एवढी सगळी माणसं घरात असताना देखील तुमचं किचन मधला जो हो प्रॉपर वावरणं आणि हो, सगळ्या हो. गोष्टी स्वतः करणं. मला स्वतः वाटलं ताईला करणं. काही माहित नसतं, धणे कुठे आहेत, हिंग हो. कुठे, काय कुठे, पण प्रॉपर सगळं माहिती. माझा नवरा नेहमी सांगतो, माझ्या घरी जे कोणी येतात ना त्यांना मी एवढं खायला घालते की दुसऱ्या ते येतच नाहीत. ठुसून ठुसून खायला घालते म्हणे, म्हणून ते येतच नाही तसं. नाही पण मी आली आहे सेकंड. हो हो आणि आता मी थर्ड टाइम येणार आहे, तेव्हा सरांना किचन मध्ये घेऊन जाणार आहे. हो हो. आता तुम्ही प्रॉपर साईजचे बटाटे आणि हे हा. सगळं कापून दाखवा मला, हा. त्यांना जे प्रॉपर नाही नाही ते कापून वगैरे आपण द्यायचं. अरे पण साईज तुम्हाला परफेक्ट लागते, त्याचं आम्ही काय करायचं. आम्ही आता झालो ट्रेन सगळ्या. पण तो टास्क मी त्यांना देणार आहे. सो माय these 2 बेबीज, मुरली, संध्याकाळी आम्ही तिकडे बाहेर ते 2 चेअर्स आहेत ना, ऑफकोर्स पाऊस नसताना बसतो. मुरली मग कधी मूडमध्ये असेल तर गाणं गातो, नाहीतर आम्ही ह्यांच्याबरोबर असतात ते आमच्या मांडीवरती वगैरे असतात, आम्ही गप्पा मारतो. झंकर असतो, मनोज पण असतो. मग काही मी बेसिकली 7:30पर्यंत त्यांना वाढते पहिली. मी रात्री लवकर जेवत नाही. तुम्ही मला किती वाजता जेवतो? 8:30-9. मला एवढ्या 7:30ला 7 वाजता वगैरे जेवता येत नाही, कारण माझे 2च मील असतात. मी ब्रेकफास्ट करत नाही. सो आय कॅनॉट हॅव टू मच ऑफ गॅप. 1 वाजेपर्यंत अगदी कलकलायला होतं आणि माझं एक बरेच वर्ष चाललंय. त्यामुळे पोटात खड्डाच पडतो. म्हणजे अगदी 7:30ला जेवलं की डायरेक्टली दुसऱ्या दिवशी 1 वाजता ना. 1 वाजता, मध्ये फक्त right. ब्लॅक कॉफी वगैरे असंच मी काहीतरी पिते. चल चहा प्यायला. मी काही खात नाही. त्यामुळे मग मी तो एक 8:30चा मी तर 8:30-9चा मी तो टाइम ठेवलेला आहे. लेट झालं तर लेट झालं. मी काही स्ट्रिक्ट नाही की डाएट असं वगैरे काही नाही. मग तो वडापाई का पाव असे का काही असेल, मी तेव्हा खाते. पण कांदा भजिया, वडापाव, बटाट्याची भजी, अजून काय सांगू, काय तू बोल, पास्ता पण, सगळं व्हॉट एव्हर दॅट यू वॉन्ट इट हॅज. इव्हनिंगला ते होतं. त्यामुळे मी हरली आहे स्टार किचन मध्ये ताईंना घेऊन जाऊन, कारण की किचन तुमच्यासाठी रोजचं आहे. रोजचं आहे. हो. बरं ताई, मी एक विचारेन की हं. तुम्ही फिरायला जायचा प्लॅन कोण हम्म. डिसाईड करतं, आणि लास्ट ट्रिप कधी आणि कुठे झाली? तशी बघायला गेलं तर आय थिंक लास्ट टाइम मी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय लॉस्ट माय मदर इन डिसेंबर. हो. ती आजारी होती 2 वर्ष. बरं. सो आय वॉज इन अँड आउट ऑफ अंबानी हॉस्पिटलमध्ये होती, ICU मध्ये. तर त्यामुळे मी ऑगस्ट 24ला सन ऑफ सरदारचं शूट करून आले होते एडिनब्रावरनं. त्यानंतर आम्ही कुठेच गेलो नाही. गेलो असू तर नाही, तेही ह्या वर्षी गेलो माझ्या वाढदिवसाला. आय वॉज डिप्रेस्ड आफ्टर माय मदर्स डिवाइस. तर म्हणून 22 जानेवारीला माझा वाढदिवस असतो, तेव्हा माझे फ्रेंड्स आणि सगळेजण म्हणाले की चल आपण जाऊया. लोणावळ्याला गेलो होतो आणि आम्ही युजली ट्रॅव्हल करतो ते ह्यांच्याबरोबर, दोघांच्या. तर मॅक्सिमम. तर त्यामुळे ट्रेन जर्नी
AC फर्स्टमध्ये यांना घेऊन जाऊ शकतो. तर ते करतो आम्ही किंवा मग त्यांची गाडी आहे स्वतःची. दे हॅव अ व्हॅन. तर त्याच्यामधनं आम्ही ट्रॅव्हल करतो म्हणजे बाय रोड जायचं असेल तर. तर असे जवळपास पण नाही. आत्ता लॉंग टूर असं आउट ऑफ इंडिया वगैरे अशी झाली? हैदराबादला गेलो होतो. ओके. म्हणजे हैदराबादला 2दा-3दा गेलो होतो. तिकडे जाऊन राहतो आम्ही. आणि मग तिकडे एकदा ट्रेननी गेल्यानंतर मग 1 महिना गोव्याला गेलो होतो वगैरे असं. आणि बट आउट ऑफ इंडिया लास्ट दोघं एकत्र? 24 दुबई आय थिंक. ओके. लंडन आणि अमेरिका जाऊन येऊन असतो कारण आमचे ते विजा स्टॅम्प झालेले आहेत. त्यामुळे सो ते चालू आहे. इट्स आवर फेवरेट. युरोप इज आवर फेवरेट डेस्टिनेशन. अच्छा. फेवरेट एनी टाइम. आणि इथे इंडियामध्ये नॉर्थ धर्मशाला, मक्लोडगंज, मसुरी, उत्तराखंड, जिम कॉर्बेटचं तिकडे म्हणजे नॉट टू गो अँड डू द सफारी. आय एम टॉकिंग अबाउट दी रिसॉर्ट्स वगैरे